ना हा है की नाही. त्याच्यामुळे धम्म डिसाईड करणार कोणाला अटेंड करायचंय कोणाला नाही जमणार आहे. ठीक आहे, चला आता आपण रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे विथ एव्हरीबडीज परमिशन आणि जॉईन करतील हळूहळू. मला का मी तर एकेकाला पण दिलेलं आहे आणि मी 300 लोकांना 500 लोकांना पण दिलेलं आहे. त्यामुळे आपण धम्मावर सगळं सोडायचं. ठीक आहे, मी आता शेअर स्क्रीन करते. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय ना एव्हरीबडी? तर आज आपण सप्पुरीचं सुत्त कव्हर करणार आहोत. तर सप्पुरीचं सुत्त जे घेतलंय ते बेसिकली घेतलेलं आहे अंगुत्तर निकायामधलं, पण ते छोटं आहे म्हणून मी काय ठरवलं की मध्यम निकायातलं पण आपण घेऊया. म्हणजे काय होईल, आणि दोघांचा मजकूर वेगळा आहे बरं का, म्हणजे सेम नाही आहे. ऐकू येत आहे ना माझा आवाज सगळ्यांना? हां, आणि सेम नाही आहे दोघांचं हे अजिबात. त्याच्यामुळे एक आणि खूप महत्त्वाचं सुत्त आहे, म्हणजे म्हणून हे मला माझ्या पुस्तकात पण कव्हर करावं असं वाटलं. मध्यम निकायमधलं जे आहे सप्पुरीचं सुत्त, की इंटिग्रिटी आपण जे म्हणतो, म्हणजे असं इंटिग्रिटी म्हणजे कळलं ना, जो जसा व्यक्ती आत आहे तसाच बाहेर आहे. डिप्लोमसी नाही आहे, काय म्हणतो ना, असं खोटं लालीपोता नाही आहे, असं द वे ही इज आउटसाईड ही इज इनसाईड. ठीक आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. हे आपण एक वाक्य नेहमीच घेतो महापरिनिब्बाण सुत्तातलं. यो वो आनंद मया धम्मो च विनयो च देसितो पन्यत्तो सो वो ममच्च येन सत्था. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी धम्म सांगितलेला आहे असं बुद्ध म्हणतायत बरं का आनंदला. आणि ते असं म्हणतायत की मी सांगितलं आहे, आता मी गेल्यानंतर सुद्धा मी नसणार आहे यापुढे, तर माझा धम्मच तुमचा मार्गदर्शक आहे. आणि त्याच धम्माच्या गायडन्स खाली आपण हे सगळे सेशन्स घेतो आहे ना. सो पहिली गोष्ट तर खूप ग्रॅटिट्यूड, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता असली पाहिजे की एवढा सगळा धम्म आज आपण घरी बसल्या बसल्या ऐकतो आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणा, जे कुठले सायंटिस्ट असतील म्हणा, एवढं सगळं ज्यांनी आपलं हे त्रिपिटक ज्याचं काय म्हणतो ना ज्याचं प्रिझर्व केलं आहे, जेवढी लोकं असतील सगळ्यांना ना खूप खूप ग्रॅटिट्यूड की घरी बसल्या बसल्या आम्हाला धम्म ऐकायला मिळतो आहे, वाचायला मिळतो आहे, बोलायला मिळतो आहे, चर्चा करायला मिळते, हो की नाही. म्हणजे सगळं सांभाळून आपण वेळ काढतो आहे, त्याच्याबद्दल मला तर खूपच ग्रॅटिट्यूड आहे. आणि सगळ्या ट्रान्सलेटर्ससाठी एस्पेशली, कारण का पाली काही आपण लहानपणापासून शिकलेलो नाही आहोत. महाराष्ट्रात तरी खूप ठिकाणी नाही आहे पाली, त्याच्यामुळे पाली शिकायला मिळालं. त्याचे ट्रान्सलेशन्स अवेलेबल आहेत, त्या सगळं भिक्कूंसाठी, ते सगळे जे ट्रान्सलेटर्स आहेत त्यांच्यासाठी खूप ग्रॅटिट्यूड असतं. जेव्हा पण मी वाचायला घेते पहिलं मला ग्रॅटिट्यूड होतं की त्यांनी एवढं काम केल्यामुळे आपल्याला सगळं ऐकतं मिळतं आहे. ते एक इन्स्पिरेशन मिळतं की अरे आपण पण काहीतरी ना धम्माचं केलं पाहिजे. आणि तेच एक होतं की पुस्तक लिहिण्यात आलं की चला काहीतरी आपण धम्माबद्दल करूया किंवा हे सेशन्स घेऊया, असं काहीतरी मनात आल्यामुळे सुरू केलं. ठीक आहे, आपण नेक्स्टवर जाऊया. थोडं आनापान करूया. तर जिथे आत तिथे थोडे डोळे बंद करूया. जर चष्मा लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवावा आणि आनापान थोडं करूया. शांत बसायचं आहे. एक स्माईल करूया.
असं म्हटलं जातं की स्माईलमध्ये खूप सारे मसल्स आपल्या शरीरातले रिलॅक्स होतात. ग्रॅटिट्यूड म्हणूया, ज्यांचं सगळ्यांचे आभार मानूया की आपल्याला हा धम्म मिळाला आहे, तो वाचता येतो आहे, तो कळतो आहे. आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे नेऊया. नाकाच्या खाली ओठांच्या वरची जी जागा आहे तिथे लक्ष केंद्रित करूया. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. हळूहळू आपलं मन शांत होतंय. पूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करूया. श्वास जसा येतोय तसाच अनुभव करूया. अजून एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. मन आता एकदम शांत झालेलं आहे. मन आता एकदम शांत झालेलं आहे. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. आपलं मन पूर्णपणे आपल्या श्वासावर केंद्रित आहे. श्वास घेतोय, श्वास सोडतोय. साधू 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 साधू. अच्छा लीना, मगाशी लीना मगाशी तुम्ही म्हणत होतात ना तुम्हाला लक्षात राहत नाही, तर आनापाननी काही वाचन करावं असं मला वाटतं. आनापाननी सुरुवात करून मग वाचनाला, भले 1-2 मिनटं असेल पण थोडं आनापान करून वाचनाला सुरुवात करावी. म्हणजे तुमचं मन ना शांत होऊन, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही मेडिटेशन करत असाल पण वाचायच्या आधी सुद्धा 1-2 मिनटं थोडं मग लक्ष केंद्रित होतं आपलं, असं है ना. तर आता आपण बघूया. मेक सेन्स लीना, है ना. हो हो करेक्टच. आणि तुम्हाला सेशनच्या मध्ये सुद्धा काही क्वेरी वगैरे असेल तर प्लीज, सजेस्ट करायचं असेल तर प्लीज मध्ये बोला. हां, असं काही हे नाही आहे 1 मॅन म्हणजे 1 पर्सन बोलतं आहे असं. ठीक आहे, आता आपण ना लोकेशन बघूया. मी नेहमीच आग्रह धरते की लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का बुद्धांनी एक प्रकार दिलेला आहे की अशा प्रकारे आपलं म्हणजे जेव्हा सगळं संघटन करण्यात आलं सगळ्या सुत्तांचं, त्याचं काही रिझन होतं.
की हे का तर सप्पुरीचं सुत्त हे 2 ठिकाणी एस्पेशली येतं. एक तर मध्यम निकायामध्ये येतं, जे आपण आज करणारच आहोत, आणि एक आहे जे अंगुत्तर निकायामध्ये येतं. पण दोघांचा मजकूर वेगळा आहे. द कॉन्टेंट ऑफ बोथ ऑफ देम इज डिफरंट. हॅलो अर्चना, गुड इव्हनिंग. आत्ताच सुरू होतं आहे अर्चना. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. थँक्यू फॉर जॉईनिंग. सी, आपण जे कल्याणमित्त म्हणतो ना, ते तुम्ही सगळे आहात. अर्चना म्हणजे पल्लवी सगळ्यांनी खूप एनकरेज केलं आहे हे सगळं सुरू करायला, नाहीतर एवढं पॉसिबल नसतं झालं. आणि आता तुम्ही सगळे जॉईन झालात, त्यामुळे सगळेच कल्याणमित्त, राईट अर्चना? बिकॉज एनकरेजमेंट मेक्स अ डिफरन्स ना. सगळे येत आहेत असं आपली चूक भूल आपण कमी जास्त आपण सांभाळून घेतो दॅट वे. थँक्यू सो मच. येस वी आर देअर टू एनकरेज इच अदर. येस, बिलकुल. है ना. सो मग कल्याण मित्र काय आहे, तर हेच आहे ना. मला सगळे विचारतात, अरे ते डेफिनेशन पुस्तकी ठीक आहे, पण आपण ॲक्च्युली करतो का, ते महत्त्वाचं आहे ना या सगळ्या बाबतीत. सो ओके. सो हे अंगुत्तर निकायामधलं चतुक्क निपातमधलं आहे. हां, स्क्रीन शेअर करा ना. स्क्रीन शेअर्डच आहे. नाही मॅम, दिसत नाही. नाही दिसत आहे तुम्हाला? कोणालाच नाही दिसत आहे? स्क्रीन शेअर नाहीये, दिसत नाही. आय थिंक काय होतं, मला वाटतं मी जेव्हा कोणाला ॲक्सेप्ट करते ना, तेव्हा आता दिसतंय का स्क्रीन? नाही दिसत आहे. नाही नाही. मला काय वाटतं ना, मी कोणाला तरी ॲक्सेप्ट करते की नाही, तेव्हा ना ते हे होतं अलाव शेअर. नाही ते ठीक आहे, मला पण कळत नाही ना काय होतं. जेव्हा मला वाटतं मी कोणाला तरी ॲक्सेप्ट करते ना, तेव्हा ते ऑटोमॅटिक डिलीट होतं असं आय थिंक. हां, पण मला असंच सांगा समोरून, है ना, नाहीतर मी आपली गृहीत धरेन, कारण का मला दिसते इथे. ठीक आहे. तर हे सुत्त अंगुत्तर निकायामधलं आहे. चतुक्क निपात द्वितीय पन्नासक अप्पणक वग्गोमधलं आहे. 4 म्हणजे 4 गोष्टी कुठल्या केल्या पाहिजेत आणि कुठल्या नाही केल्या पाहिजेत. तर नेहमीप्रमाणे आपण बघूया हे सुत्त कोणी दिलं आहे, तर हे बुद्धांनीच दिलं आहे, भिक्खूंना दिलं आहे आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये आहे. तर बेसिकली सप्पुरीचं म्हणजे काय, तर म्हणजे चांगला म्हणजे आपल्या अँगलनी चांगला वाईट असं नाही, असा व्यक्ती जो इंटिग्रिटीमध्ये आहे. आता इंटिग्रिटीचा अर्थ काय असतो, कोणी सांगू शकेल का? व्हॉट डज इट मीन बाय इंटिग्रिटी? सप्पुरीचं इंटिग्रिटीचा अर्थ कोणी सांगू शकेल? अच्छा, इंटिग्रिटीचा अर्थ हा होतो की एखादी व्यक्ती जसं बाहेर वागतो तसंच तो घरातही वागतो. म्हणजे एक्झाम्पल, लोकांना दाखवण्यासाठी तो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती लोकांना सांगते की मी दारू पित नाही, एक्झाम्पल पकडूया, ठीक आहे. पण घरी आपल्या रूममध्ये आपल्या घरात तो एकदम दारू वगैरे भरपूर पितो. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना, खाने के दात अलग और दिखाने के अलग, असा व्यक्ती जो असेल तो पर्सन विथ नो इंटिग्रिटीमध्ये गणला जातो. ठीक आहे, इंटिग्रिटीचा अर्थ. आता इथे काय म्हटलं आहे आपण बघूया. कोणीतरी वाचू शकेल? मी म्हणून इथे रोमन ह्याच्यात पण लिहिलेलं आहे आपल्या देवनागिरी स्क्रिप्ट. कोणाला वाचायचं असेल तर प्लीज वाचा. एनिबडी? पहिला आपण बघूया कोण आहे पर्सन विथ नो इंटिग्रिटी. असप्पुरीचं कोण आहे? हां दत्ता वाचा ना. भिक्खवे सप्पुरीसो यो होती परस्य अवन्नो अपुष्पोपि पाचो करोति कोपनवादो पुत्रस्य पुत्रो को कन्याभिनीतो अहापित्वा अलम्बित्वा परिपूरं धिक्कारेण परस्य अवन्नं भासिता होती. बरोबर आहे. वेदी तब्ब मेत्तं भिक्खवे असप्पुरिसो अयं भवन्ति.
ओके, थँक्यू सो मच. आता आपण एक एक पहिली शब्द बघूया आणि शब्द चारही ह्याच्यांसाठी रिपीट होणार आहे बरं का. असपुरीसो म्हणजे कळलं, अ पर्सन विथ नो इंटिग्रिटी. आता मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की अशी व्यक्ती जो बाहेर एक वेगळा आहे आणि म्हणजे आपण कधी कधी असं म्हणतो ना, डिप्लोमॅटिकली करेक्ट म्हणतो ना, असं आजकाल असतं ते किंवा पॉलिटिकली करेक्ट किंवा डिप्लोमॅटिक. असं नाही, जे आहे ते आहे, फॅक्च्युअल आहे आणि जसं बाहेर आहे तसंच आत आहे. पुठ्ठस्स म्हणजे जेव्हा बिंग क्वेश्चन्ड आहे ना, क्वेश्चन्ड. त्याच्यानंतर पातू म्हणजे सगळ्यांसमोर. पर्सन विथ नो इंटिग्रिटी ह्याच्यानं 4 केसेस दिलेल्या आहेत, म्हणजे कोण कोण नो इंटिग्रिटीमध्ये येतं आणि 4 अशा केसेस जी लोक एक्झॅक्टली अपोजिट जे इंटिग्रिटीमध्ये आहेत. आपण बघूया. देर इज अ केस वेर अ पर्सन विथ नो इंटिग्रिटी वेन आस्क्ड रिव्हील्स अनदर पर्सन्स बॅड पॉईंट्स इवन वेन नॉट आस्क्ड. फर्दरमोर वेन आस्क्ड, वेन प्रेस्ड विथ क्वेश्चन्स, ही इज वन who speaks of another person's bad points in details without omissions, without holding anything back. This venerable one is called person with this person is a person of no integrity यायला पाहिजे. आय एम सो सॉरी, ते स्पेलिंग हे झालेलं आहे. अच्छा, ह्या ना इथे काय म्हणायचं आहे माहिती आहे, आता आपण जेव्हा हे 4ही करू ना तेव्हा तुम्हाला ना एकदम लक्षात येईल, अरे हा व्यक्ती तुमच्या ओळखीच्यामध्ये कोण ना कोणतरी इथे फिट बसेल बघा. डेफिनेटली कोण आहे पर्सन विथ नो इंटिग्रिटी? म्हणजे अशा व्यक्तीला जर आपण कोणाबद्दल विचारलं की अरे तू अशा याला ओळखतोस का. फॉर एक्झाम्पल, आता मी आणि अर्चना एकमेकांना ओळखतो भरपूर वर्ष, तर मी अर्चनाबद्दल कोणीतरी मला विचारलं अर्चनाला ओळखतेस का, किंवा वायसी वर्सा, अरे तू सोनालीला ओळखतेस का. तर एकमेकांबद्दल बॅड पॉईंट्स सांगणं, अरे तो असाच आहे, अरे तिनं बरोबरच नाही आहे, बॅड पॉईंट्स सांगणं. आणि जर खूप जास्त खोलात कोणी जर एकमेकांबद्दल विचारलं तर आणि बॅड पॉईंट्स सांगणं, म्हणजे ना तो असं झाकत नाही, बॅड पॉईंट्सच सांगतो समोरच्याबद्दल. तर असा व्यक्ती जो दुसऱ्यांबद्दल वाईटच सांगतो, विचारलं असताना तर सांगतोच, न विचारलं असताना सुद्धा सांगतो, त्याला आपण पर्सन विथ नो इंटिग्रिटी असं म्हणू. हे क्लिअर आहे, तुम्हाला हे कळेल. आता आपल्याला ना हे लक्षात येतं की ह्याच्यामध्ये ना खूप भार संपफलापाचा आहे, म्हणजे काय म्हणतो ना, गॉसिपचा भाट खूप आहे, की कोणाबद्दल तरी वाईट बोलणं है ना, किंवा कोणाला तरी खाली पाडणं, हा ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे किती छानपैकी बुद्धांनी कव्हर केलं आहे बघा ह्याच्यामध्ये. अरिअठ्ठंगिक म्हणजे जो दस कम्मपथ आहे ना, दस कुशल कम्मपथ आणि अकुशल कम्मपथ जे आहे, 10 जे फॅक्टर्स आहेत ते किती छान कवर झालेत. 4 वाचाचे, 4 म्हणजे आचरणाचे आणि 2 जे आपल्या मनाचे आहेत ते. असं काया वाचा आणि मनाचे जे 10 जे कम्मपथ आहे ते इथे छान कवर होत आहे. ओके, सो दिस इज फर्स्ट पर्सन विथ नो इंटिग्रिटी. सेकंड कोण वाचणार? मनीषा? हां, वाच ना, इथे आहे बघ. ह्याच्यात तुमच्यासाठी ना मी खास देवनागिरी पण शोधून काढलंय, सो दॅट यू ऑल कॅन रीड इन देवनागिरी ऑल्सो. हां. इधर भिक्षवे सब पुरुषो यो होती परस्य अवन्नो तन पुट्ठोपि न पातु करोति कोप न बाधो अपुट्ठस्य पुट्ठो खोक न पंजाभिनितो. हा पेटवा ब्लर झालं, दिसत नाही. ब्लर झालं. दिसतंय ना आता? नाही, काय माहिती काय होतं हे. वंदिता आहे का पुढे? वंदिता आहे का? हां. पेटवा वंदिता अपुरुषं. थांबा, मी परत स्टॉप प्रेझेंट करून परत चेक करते. 1 मिनिट.
आलं आता? मगापेक्षा बेटर आहे. आय एम सरप्राईज का नाही दिसत आहे, कारण का पेटवा वंदित्व आहे का ते? हो, हो, आहे, आहे. हो, हो, हो. अवित्थारेण परस्वण्णं भासिता होती. हां वेदितव्यमेतं भिक्खवे पुरुष अयं भवन्ति. हां आता एक्झॅक्टली अपोजिट आहे पहिल्याचं अपोजिट. म्हणजे आपण जर एखाद्याला विचारलं सपुरीचं कसं ऐकायचं, सिंपल गोष्ट आहे ह्या चारी याच्यामध्ये, की कसं कळणार एखादा व्यक्ती जेन्युइन आहे का, जो कोणाबद्दलही कधीही वाईट बोलत नाही मागून. म्हणजे त्याचे अवगुण असतील म्हणा, प्रत्येकात असतात ना, गुण असतात, अवगुण असतात. एखाद्याला एखादी गोष्ट बरोबर वाटते, दुसऱ्याला ती चुकीची वाटू शकते, है ना. सो काय बरोबर काय चूक, पण पर्सन विथ इंटिग्रिटी आहे ना, तो कधी कोणाविषयी काही वाईट बोलणार नाही. पण अगदीच समजा त्याला कोणीतरी कटघरात उभं केलं, when pressed with questions, he is one who speaks of another person's bad points not in full, not in detail. म्हणजे अगदीच जर त्याला बोलायला लागलं, म्हणजे त्याला जर मुसावाद करायचा नसेल, है ना, नाही तर खोटं बोलायला लागतं ना आपल्याला, की त्याला जर मुसावाद करायचा नसेल तर अशा वेळी तो काय करतो, ती व्यक्ती समोरच्याचे अगदी वरचेवर असे अवगुण सांगतो, म्हणजे डिटेल सांगायला जात नाही. तो तुम्हाला उडवीन लावेल, अरे बस रे, ठीक आहे ना, सगळ्यामध्ये थोडं कमी जास्त असतं ना, आपण सांभाळून घ्यायला पाहिजे, अशी त्याची ना त्याची सोच असते. ओके, त्याच्यामुळे हे काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे, सत्पुरीचं सूत्र, म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला ना कल्याणमित्त गोळा करायला ना फार मदत होते. नाहीतर आपली एवढी फसवणूक होऊ शकते, कोणी पण आपल्या मागून बोलतं आहे किंवा आपण कोणाच्या मागून बोलतो आहे, हे सुद्धा ह्या सूत्रामुळे आपल्याला लक्षात येतं. सो हे झालं दुसरं. क्लिअर आहे ना. आता हे झाले 2. आता तिसरं बघूया. हे मी वाचते म्हणजे मग ना हे नको. असपुरिसो यो होती परस्सवण्णो तं पुठ्ठोपी न पातू करोती कोपनवादो अपुठ्ठस्स पुठ्ठो कोपनपन्याभिनीतो हा पेत्वा लंबित्वा अपरिपूरं अवित्थारेण परस्सवण्णं भासिता होती वेदितव्यं भिक्खवे असपुरिसो अयं भवन्ति. आता इथे ना फार काय गरज आहे ना लक्षात ठेवायची, की समोरच्याबद्दल अगेन सेमच आहे, पण पहिल्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये फरक काय आहे. अ पर्सन विदाउट इंटिग्रिटी डझंट स्पीक वेल ऑफ अनदर इवन वेन आस्क्ड, लेट अलोन वेन नॉट आस्क्ड, बट वेन आस्क्ड दे स्पीक वेल ऑफ अनदर विदाउट गिविंग फुल डिटेल्स. एक मिनटं हां. Without giving full details, that's how this is a person without integrity. म्हणजे बेसिकली त्यांना काय म्हणायचं आहे, की कोणाबद्दल चांगलं म्हणजे कोणाचे चांगले गुण असतील ना, तर ही व्यक्ती काय करणार, कोणाचेही पहिल्या केसमध्ये काय बोलत होतो आपण, वाईट गुणाबद्दल बोलत होतो. ह्या केसमध्ये आपण काय बोलतोय, की चांगले गुण, की एखाद्याचे चांगले गुण असतील ना, तर तो ते गुण तर बोलणारच नाही. आणि अगदीच जर तुम्ही त्याच्या मागे लागलात, की अरे त्याच्याबद्दल काहीतरी मला सांग किंवा चांगलं काहीतरी सांग, तर मग ही व्यक्ती काय करेल, वरचेवरच त्याच्याबद्दलचे थोडेफार चांगले गुण सांगेल. म्हणजे असं म्हणतो ना आपण ऑल आउट जे जाऊन आपण एखाद्या विषयाबद्दल सांगतो ना चांगले गुण, तसं ही व्यक्ती करणार नाही. म्हणजे आपल्याला जेवढं हवं तेवढं वरचेवर सांगतो आणि पूर्णपणे तो सांगणार नाही. हे केस 2 पहिली आहे वाईट बोलणं आणि वाईटाविषयी कमी एकमेकांबरोबर शेअर करणं. केस 2 आहे की चांगलं बोलणं, एकमेकांबद्दल चांगलं विदाऊट इंटिग्रिटीवाला पर्सन बोलत नाही. असपुरिसो त्याला आपण म्हणतो. आपण पण ह्या केसेसमध्ये येऊ शकतो बरं का. आपल्याला नुसतं दुसऱ्यांचंच फाईंड नाही करायचं आहे, आपल्याला हे पण चेक करायचं आहे की अरे आपण असं करतो का, दुसऱ्यांचे चांगले गुण आपण लपवतो का. एस्पेशली काय म्हणतो ना, हे खूप असतं सासू सुनांमध्ये ऑब्झर्वेशन आहे. एक एक्झाम्पल, की खूप चांगली सून असेल तरी
सासू सांगत नाही, खूप तिचं गुणगान गात नाही, किंवा इट कुड बी इन बिटवीन स्पाउसेस ऑल्सो, इट कुड बी इन बिटवीन, म्हणजे हे मी नेहमीच हे पालक आणि मुलांचं उदाहरण देते की चांगले गुण मुलांचे पटकन सांगितले जात नाहीत मुलाच्या समोर. त्यांना असं वाटतं की अरे मुलं झाडावर चढतील वगैरे. तर हे आपण आढळतं, आपण हे करतो, म्हणजे बाहेरच्याच जगात हे होत नाही आहे. आपण सुद्धा या गोष्टी घरच्या घरी, म्हणजे बेसिकली कौतुक, अप्रिसिएशन, की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी एवढं करतो आहे. आपण किती गृहीत धरतो ना घरच्यांना सुद्धा, आई असेल म्हणा, बायको, नवरा, मुलंसुद्धा किती गोष्टी आपल्यासाठी करतात, पण आपण त्यांच्या ते ॲप्रिशिएट नाही करत, सो ते सगळंसुद्धा इंटिग्रिटीमध्ये येणार आहे बरं का. नुसतं खोटं बोलणं आणि एकमेकांविषयी चांगलं बोलणं असं नाही आहे. अप्रिशिएटिंग गुड थिंग्स अबाउट अदर्स ऑल्सो इज अ पार्ट ऑफ बिंग अ इंटिग्रिटी पर्सन. अगेन पर्सन विथ इंटिग्रिटी सेम, तो समोरच्याचे रिव्हिल्स. अच्छा, आपण पालीत वाचूया. पालीत वाचणं फार गरजेचं आहे. सप्पुरिसो यो होती परस्स वण्णो तं अपुठ्ठोपी पातू करोती कोपन वादो पुठ्ठस्स पुठ्ठो पन पन्ह्याभिनितो अहापेत्वा अलंबित्वा परिपूरं वित्थारेण परस्सवण्णं भासिता होती वेदितब्ब मेतं भिक्कवे सप्पुरिसो अयं भवन्ति. म्हणजे समोरच्याची क्वालिटी जेव्हा विचारली जाते तेव्हा तो भरभरून चांगले ज्याचे गुण आहेत ते सगळे अगदी काहीही हाताखाली न ठेवता, म्हणजे काहीही ओमिट न करता तो अगदी चांगले गुण भरभरून त्यांचे सांगतो. त्याला पर्सन विथ इंटिग्रिटी म्हणतात. हे झालं दुसरं. केस ए आणि केस बी आपण बघितली. आता तिसरं एक्झाम्पल घेऊया. हे सुत्तामध्येच दिलेलं आहे. पर्सन विदाउट इंटिग्रिटी परत आलं. आता आहे ना 4 आहेत आणि चारी एवढे जवळ आहेत एकमेकांच्या की आपल्याला वाटतं अरे हे सेमच बोललं जातं आहे. पण आय वूड सजेस्ट तुम्ही, मी तर हा यूट्यूब आता अपलोड करणारच आहे, पण तुम्हीसुद्धा हे सुत्त वाचा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या फरक क्लिअर होईल की चारी केसेसमध्ये काय फरक आहे. असप्पुरिसो यो होती अत्तन्नो वण्णो तं पुट्टोपी न पातू करोती कोपन वादो अपुठ्ठस्स पुठ्ठोखो पन पन्ह्याभिनितो हा पेत्वा लंबित्वा अपरिपूरं अवित्थारेण अत्तनो अवण्णं भासिता होती वेदितब्बमेत्तं भिक्कवे असप्पुरिसो अयं भवन्ति. सॉरी कनेक्शन लूज झालं. आता ऐकू येतं आहे ना माझा आवाज? हो. हां सॉरी. हा एक छोटासा काय म्हणतो आपला ड्रॉबॅक आहेच. ठीक आहे. केस 3 बघूया. डज नॉट स्पीक इल अबाउट देमसेल्स इवन. आता पहिल्या ज्या 2 केस होत्या ना त्या दुसऱ्यांबद्दल तो व्यक्ती कसा बोलतो ना त्याच्यावर होत्या. ओके. तर पहिल्या 2 केसेसमध्ये पहिलं होतं वाईटवालं आणि दुसरं केस होती चांगल्याबद्दल बोलणं. ठीक आहे. तिसरी केस आहे आता स्वतःबद्दल बोलणं. म्हणजे हा कसा आहे पर्सन विदाउट इंटिग्रिटी, तो स्वतःबद्दल वाईट काहीच बोलत नाही. म्हणजे आपले अवगुण तर जणू काय आपण म्हणजे स्वतःपन्न झाल्याच्या लेवलचं, असं की आपल्यात तर काही दुर्गुण नाहीच आहे. मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग घेते ना तेव्हा हा प्रश्न ना मी खूप जणांना आमच्याकडे सर्वे करतात हे एक शेअर करते, फार इम्पॉर्टंट आहे. की एक प्रश्न असतो की डू यू हॅव इगो. ओके. हा प्रश्न असतो आणि बाजूला कॉलम असतो येस नो डोंट नो. ठीक आहे. मेजॉरिटी, तुम्हाला खोटं वाटेल, मेजॉरिटी लोक त्याला नो म्हणून लिहितात. आपल्याला इगो नाही. म्हणजे बेसिकली हे सेशन्स इगो वगैरेबद्दल असतात कॉर्पोरेटमध्ये, लिडरशिप वगैरे ह्याच्याबद्दल. आणि इतकी गंमत वाटते. आणि मग अख्खा दिवस एवढे आम्ही एक्झरसाइजेस म्हणा किंवा एवढे केस स्टडीज घेतो आणि एंड ऑफ द डेमध्ये त्यांचं उत्तर नो इगोपासनं येस आय हॅव इगोवरती टिकमार्क होतो. ही एवढी गमतीशीर गोष्ट आहे.
कारण का बुद्धनी पण म्हटलेलं आहे ना की मान हा 8व्या नंबरवरती आहे संयोजनातला. आपल्याला माहिती आहे जसं संयोजन जे आहेत है ना त्याच्यात 8व्या नंबरवरती मान आहे. म्हणजे बघा कुठपर्यंत म्हणजे भंते आनंदला जो मिळत नव्हतं शेवटपर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतो ना निब्बाणच्या ह्याच्यामध्ये त्यांना मिळत नव्हतं ते सुद्धा मानामुळे एक प्रकारे की मी बुद्धांबरोबर कायम राहिलो हे त्यांना असायचं. आणि ते मोमेंट ते त्यांचं रिलीज झाल्या त्यांना साक्षात्कार होतो. सो ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एखादी व्यक्ती हू इज विदाऊट ती स्वतःबद्दल काय करते स्वतःचे वाईट दुसऱ्याचे वाईट गुण सांगायला एकदम मस्त पण स्वतःचे वाईट गुण पटकन माणूस सांगत नाही तर त्याला पर्सन विदाऊट इंटिग्रिटी म्हणतात. आणि पर्सन विथ इंटिग्रिटीमध्ये कोण येणार स्वतःचे जो वाईट गुण सांगतोच पण तो डिटेलमध्ये पण स्वतःचे वाईट गुण सांगू शकतो सगळ्यांना की अरे हे असं आहे म्हणजे त्याला काहीही त्याच्याबद्दल इगो नसतो हे किंवा ही इज फॅक्च्युअल. दिस इज नॉट अबाउट शेम. ओके हिरिओतप्प नाही आहे इथे. दिस इज अबाउट टेलिंग की अरे हे असं आहे काय म्हणतो ना ह्या क्षणाचं हे सच आहे म्हणजे दिस इज द ट्रूथ ऑफ दिस मुमेंट की मी बाबा असा आहे आणि मी प्रयत्न करतो आहे बदलण्याचा यू नो. सो दॅट इज द पर्सन विथ इंटिग्रिटी वेन इज टॉकिंग अबाउट हिज ओन बॅड पॉईंट्स. आता हे झालं बॅड पॉईंट्सबद्दल स्वतःचं. आता पर्सन बॅड पॉईंट्स. आता पर्सन विदाउट इंटिग्रिटी वेन इट कम्स टू गुड पॉईंट्स. ओके जेव्हा तो स्वतःबद्दल बोलतो ना अ पर्सन स्पीक्स वेल ऑफ देमसेल्व्स वेन नॉट आस्क्ड लेट अलोन वेन आस्क्ड बट वेन समन्ड फॉर क्वेश्चनिंग दे स्पीक वेल अबाउट देमसेल्व्स इन फुल डिटेल. म्हणजे पर्सन विदाउट इंटिग्रिटी म्हणजे काय बेसिकली इथे म्हणजे अपने मुँह मियाँ मिठ्ठू होना ऐकलं असेल ना म्हण. अपने मुँह मियाँ मिठ्ठू होना ती म्हण केस 4A ॲप्लिकेबल आहे बरोबर. म्हणजे स्वतःचंच ठीक आहे आपण एखादं आपल्याबद्दल बोलतो की आपण म्हणजे आता आपण म्हणतो ना आपण MA केलं आहे आपण पण इन्फॉर्मेशन देणं एक प्रकार आहे एक गोष्ट आहे. आणि स्वतःबद्दलच हांजी करून स्वतःचंच कौतुक घेणं स्वतःलाच हार घालणं स्वतःचंच सगळीकडे गुणगान गाणं असा जो व्यक्ती असतो मग ते खरंही असेल मी असं नाही म्हणत आहे की ते खरं नाही आहे पण त्याच्यामध्ये मान झळकतो की मी मेरा आय मी मायसेल्फ असं म्हटलं जातं मैं मेरा असं. सो दॅट इज अ पर्सन विदाउट इंटिग्रिटी. पण जो पर्सन विथ इंटिग्रिटी असेल ना तो आहे ना आपले वरवरचे चांगले क्वालिटीज सांगणार म्हणजे आणि अगदीच आपण त्याच्या मागे लागलो ना अरे तू काय केलं तर मात्र खूप सांगायला लागतो की अरे आपण हे पण केलं तर अगदीच तो काय म्हणतो नाईलाज म्हणून आपल्याबद्दल चांगलं सांगेल. अर्चनाला तर हा खूप अनुभव येत असेल. अर्चना फॅकल्टी असल्यामुळे ना अर्चना जिथे कुठे बोलवतात तिथे बायोडेटा द्यायला सांगतात बरोबर अर्चना. बिलकुल ॲब्सोल्युटली है ना. येस यू वॉन्ट टू शेअर युअर एक्सपिरियन्स हिअर. नाही म्हणजे आहे जेव्हा डिस्कशन सुरू होतं ना तेव्हा खूप काही निगेटिव्ह बोललं जातं मोस्टली दुसऱ्यांबद्दल. हा एकदम कॉमन एक्सपिरियन्स आहे. वी सो इझिली टॉक अबाउट अदर्स आणि मग तेव्हा आणि मला त्याचं वाईट वाटतं की पीपल आर नॉट इवन अवेअर ऑफ इट की अरे हे चुकीचं आहे. हे मला खूप वाईट वाटतं आणि आय फील सॉरी की आय एम नॉट इवन एबल टू टेल देम बिकॉज समवेअर प्रत्येकाचा आपला जो बिलीफ सिस्टम आहे आणि तो इतका स्ट्रॉंगली पकडला जातो की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक पॉईंट. सो आय जस्ट बिकम काय म्हणतात फक्त आपण साक्षी बनतो आणि समवेअर ट्राय टू गिव्ह सम गुड पॉईंट्स बट अदरवाईज व्हेरी डिफिकल्ट. सो ट्रू है ना. आय एम शुअर हे कॉर्पोरेटमध्ये पण होत असेल. जे कोणी कॉर्पोरेट कशाला घरी पण होतं नाही का. जे कोणी घरी आहेत घर सांभाळतात होतं की नाही होत. कोणाला अनुभव शेअर करायचा आहे ह्या बाबतीत. कोण आहे कोणी बोलणार का. दत्ता तुमचा काय अनुभव.
दत्ता ऑल्सो मस्ट बी ट्रॅव्हलिंग. ठीक आहे. ओके. सो हे पर्सन विथ इंटिग्रिटी स्वतःचं गुणगान गात बसत नाही. थोडंफार सांगतो जेवढं लागेल तेवढं, पण डिटेल गुणगान ह्याच्यामध्ये त्याला काहीही रस नसतो. ही इज नॉट इन टू व्हॅलिडेटिंग विथ पीपल. व्हॅलिडेट म्हणजे हां मानतं सर. हां पुढे जाऊया. ओके ठीक आहे. आता ना भंते सारीपुत्तनचं ना मी एक त्यांची गाथा वाचली थेरगाथामध्ये, खूपच छान आहे. थेरगाथा 17.2 आणि हे अगदी ॲप्ट होतं सप्पुरीचं सुत्तसाठी, म्हणून मी म्हटलं की आपण हे कवर करूया. मा मे कदाची पापिच्छो कुसितो हीन वीर्यो अप्पसुत्तो अनादरो केन लोकस्मी किंगसिया. म्हणजे हे एवढं सुंदर सांगतायत आणि मला हे एवढं असं आतून वाटलं की हे आज कवर थोडंसं करूया ही गाथा. म्हणजे ते काय म्हणतायत की मे आय हॅव नथिंग टू डू विथ दोज हू हॅव बॅड विशेस. अर्चना तू आत्ता जे म्हणालीस बघ हे त्याला क्वालिफाय करतं आहे ना, की माझा काहीही संबंध नाही आहे अशा लोकांविषयी जे दुसऱ्यांचं हित, अर्थात ते भंते सारीपुत्तच होते म्हणा, अरहंत होते, पण तरी आपण फुलाची पाकळी त्यांच्याकडनं घेऊच शकतो की नाही. ते काय म्हणतायत की माझं कोणाशी लेणं देणं नाही आहे, कोणाशी लेणं देणं नाही आहे की जे एकमेकांविषयी चांगलं हितत नाहीत, जे आळशी आहेत, ज्यांना शिकायची इच्छा नाही आहे आणि जे एकमेकांचं रिस्पेक्ट करत नाही आहे, ह्याचं मी कशाला रेकॉर्ड ठेवू. आणि हे मी जरी याचा रेकॉर्ड ठेवला तरी ह्याच्यामुळे मला काय साध्य होणार आहे. व्हॉट वूड यू बिकम केन लोकस्मिंग किंगसिया. मला काय मिळणार आहे ह्याच्यातनं. बरोबर आहे की नाही. कारण का हे जर मी करत राहिलो तर मी परत लोटपोट करतोय ना, राग दोष मोह लोभ दोष मोह ह्याच्यातच परत मी गिरट्या घालतोय. मी त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी माझा लोभ दोष हा कमी झालाच पाहिजे. त्यामुळे मला हे एवढं ह्याचं पाहिजे. अर्थात मी आता हल्ली यूट्यूब व्हिडिओ पण अपलोड करते आहे, पण यू ऑल कॅन टेक अ स्क्रीनशॉट. आणि मोठं आहे हा बरं का, हे सुत्त खूप मोठं आहे. म्हणजे ही थेरगाथा सारीपुत्तनची खूप मोठी आहे, तर प्लीज वाचा ती है ना. नंबर आहे 17.2. ओके, मी नंबर पण दिला आहे. तर आपण ना आता हे दुसरं जे सुत्त आहे सप्पुरीचं सुत्त मज्जिम निकायातलं, ते सुरू करायच्या आधी आपण हे घेऊया पटकन. हे जस्ट मी एक हे केलं. तर पहिलं काय आहे, बॅड क्वालिटीज दुसऱ्याबद्दल आणि चांगल्या क्वालिटीज दुसऱ्याबद्दल, हे झाले 2. तिसरं आहे बॅड क्वालिटीज स्वतःबद्दल आणि गुड क्वालिटीज स्वतःबद्दल. ओके, हे 4 आहेत आपण कवर केले. आता या 4मध्ये ना 2 गोष्टी फार चांगल्यापैकी झळकून येतात. एक तर वाचा आणि काय म्हणतो ना सम्मा वाचाचा इथे कवर होतो, आणि दुसरं मान हे कवर होतं. म्हणजे 2 ह्या गोष्टी ना आपल्या कवर होतात. पण ह्या दोन्ही गोष्टी सम्मादिठ्ठी असल्याशिवाय पॉसिबल होत नाहीत, हेही आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे बघा कसं 8 फोल्ड नोबल पाथ जो आहे ना, अरिअट्टंगिक मग्गो जो आहे, तो इथे किती छान प्रकारे लिंक केलेला आहे बुद्धांनी. अच्छा, आता आपण म्हटल्याप्रमाणे दुसरं हे छोटं होतं आणि त्याच्याबरोबर एक पॅरलल सुत्त आहे मज्जिम निकाय 113 उपरी 50 पाळी अनुपद वग्गो सप्पुरीचं सुत्त. हे आपण बघूया. ह्याच्यात ना मी काय केलं आहे, खूप मोठं सुत्त आहे आणि हे मी माझ्या पुस्तकात पण कवर केलं आहे. अर्चना, इफ यू म्हणजे यू ऑल हॅव द बुक्स मोस्ट ऑफ देम. खूप अगदी छोटंसं मी कंपाईल केलं आहे, मोठं सुत्त आहे, कंपाईल करून मी ते लिहिलेलं आहे. पण आपण इथे बघूया पटकन. मी एका स्लाईडमध्ये काय केलं, खूपच मोठं होतं म्हणून मी एक स्क्रीनशॉट घेतला पुस्तकातला. तर हे बुद्धांनीच दिलेलं आहे, भिक्खूंनाच दिलं आहे, सावथी जेतवनामध्ये अनाथ पिंडिकच्या पार्कमध्ये. आणि हे परत एक्सप्लेनेशन बेस सुत्त आहे. आपल्याला माहिती आहे ना 9 टाईप्स आहेत ज्याच्याप्रमाणे त्रिपिटक कवर्ड झालेलं आहे. इथे ना फार गंमत वाटते मला. म्हणजे पूर्ण
इथे 26 ओकेजन बुद्धांनी मेन्शन केले आहेत. 1 2 नाही, 26, ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती असत्पुरीसं ठरली जाते आणि एखादी व्यक्ती सत्पुरीसं बनते. आणि हे 26च्या 26 ज्या गोष्टी आहेत ना, या मानच्या बेसवरती आहेत. ओके, मानच्या बेसवरती आहेत. तर खूप मोठं असल्यामुळे मी काय केलं, मी स्क्रीनशॉट घेतला आहे पुस्तकाच्या पेजमधला. मी वाचून दाखवते आणि आपल्याला लक्षात येईल की हे किती खरं आहे जर आपण बघितलं. म्हणजे आपण कधी कधी काय म्हणतो ना, मला कधी कधी अशी भीती वाटते माहिती आहे, फ्रँकली तुमच्याबरोबर शेअर करायला पण हरकत नाही, की अरे आपण एवढं करतोय तर कुठे कुठे मी पण जागा होतो बऱ्याच वेळा. अरे एवढं करतोय. तर प्रत्येक वेळी बुद्ध म्हणतात तसं ना चेक द्यायला लागतो, की अरे इथे इगोनी तर तुम्ही बोलले जात नाही आहेत ना, राईट? इगोमुळे तर तुम्ही करत नाही आहात ना या गोष्टी, की मान मिळायला पाहिजे म्हणून तर तुम्ही हे सुत्त सेशन घेत नाही आहात ना, हे मिळायला पाहिजे. तर बेसिकली एम आय थिंकिंग ऑफ द विपाक ऑर एम आय थिंकिंग ऑफ द कम्म, हे फार गरजेचं आहे प्रत्येकाला, की कम्माचाच विचार करायचा आहे, विपाकाचा विचार करायलाच नाही पाहिजे. कुशल कम्म करायचं अँड फुल स्टॉप. देन यू आर नॉट गोइंग टू थिंक अबाउट द विपाक ॲट, बिकॉज मग विपाकाचं टेन्शनच नाही आहे ना. जर अभ्यास नीट केला, पेपर नीट दिला, तर मार्कांचं कशाला टेन्शन घ्यायचं, मार्क व्यवस्थित पडणारच. तसं आहे ते. तर आपण 26 बघूया. पहिला आहे उच्च कुला म्हणजे मी ह्या घरात जन्मलो. उच्च कुळ माहिती आहे ना, आपल्याकडे तर खूपच कास्टिझम आहे सॅडली, इंडियात आहे, वर्ल्ड ओव्हर रेसिझम आहे, काय म्हणतो ना कलरवरती आहे, कलर डार्क आणि व्हाईट कलर. इंडियात तेवढं नाही आहे, पण इंडियामध्ये कास्टिझम भरपूर आहे. अब्रॉडला जर आपण गेलो युरोप किंवा अमेरिका वगैरेमध्ये, तिथे रेसिझम आहे, ब्लॅक अँड व्हाईट असं रेसिझम म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट त्या प्रकारे. आपल्याकडे जातपात खूप आहे. तर उच्च कुळात मी जन्मलो, हे एक झालं. मी महाकुलात जन्मलो, हे दुसरं झालं. मी हे कंपाईल केलेलं आहे 26. प्रत्येक ह्याच्यावरती भगवानने एक पॅरा दिलेला आहे. मी एका श्रीमंत घराण्यात जन्मलो, महाभोगकुला, श्रीमंत घराण्यात. म्हणजे मी काय म्हणतो, राजा महाराजांच्या घरात जन्मलो. आता बघा ना, बुद्ध स्वतः एक प्रिन्स होते. त्यांनी जर कंटिन्यू केलं असतं तर ते राजा झाले असते. तर ते त्या कुळात जन्मले, उच्च कुळात जन्म झालेला त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी. नंतर आहे उळार भोगकुल, म्हणजे व्हेरी व्हेरी वेल्दी, म्हणजे खूपच अतिश्रीमंत. ह्याच्यात मी जन्मलो, ह्याचा मला गर्व. ज्ञाती होती यशस्वी, म्हणजे मी अगदी फेमस यशस्वी घरात जन्मलो, ह्याचा गर्व. ओके, म्हणजे गर्व कसा, की अरे मी बघ कुठे जन्मलो, तू कुठला, ह्या नीच कुळातला है ना. आपण लगानमध्ये बघितलेलं आहे, सिनेमा जो लगान होता त्याच्यात आपण बघितलेलं आहे, की किती आपण सगळीकडेच बघतो. आपण प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच आहे, आपल्याला येतच राहतो. मी तर बाहेर पण जाते कॉन्फरन्स वगैरेमध्ये, तरीसुद्धा मला हे फेस करायला लागतं. द मोमेंट आय से आय एम फ्रॉम इंडिया, तर असं त्यांना वाटतं अरे हां ठीक आहे, ही डेव्हलपिंग कंट्री आहे. आणि मग मला त्यांना सांगायला लागतं की अरे 250 वर्ष ज्याच्यावर राज्य झालं ती आधी आता डेव्हलपिंग म्हणजे तुम्ही काय डिफाईन करताय ना, असं होतं ते प्रत्येककडे. त्याच्यामुळे मी ह्या कुळात जन्मलो म्हणून मी स्वतःचं वर्चस्व गाजवतो आणि मी दुसऱ्यांना खाली पाडतो. जर मी भिक्खू असेन तर बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, चीवर पिंड पात सेनासन गिलान पच्चय भेसज्य परिखारंग, म्हणजे माझ्याकडे हे सगळं आहे. भिक्खूच्या अँगलनी म्हणतायत बरं का बुद्ध. कोणतरी आलं, प्रज्ञा. अच्छा, तुम्हाला दिसतंय का स्क्रीन आता, का परत गेला स्क्रीन? दिसतंय आहे ना, हां हां ओके. प्रज्ञा जॉईन झाली आता. सो नेक्स्ट इज सो आता हे भिक्खूचे अँगल आहे. तर भिक्खूत पण आपण माहिती आहे आपल्याला की किती देवदत्तला किती घमंड होता, किंवा भिक्खू संघात पण खूप घमंड होता की अरे मी तर बुद्धांच्या जवळ आहे, मी सारीपुत्तांच्या जवळ आहे, मी इथे आहे, मी तिथे, मला एवढं मिळालं. भरपूर कथा आहेत.
त्याच्याबद्दल, तर त्याच्याबद्दला एक मान की मला एवढं मिळालं आणि तू तर नवशिखे आहे भिक्खू, तुला कुठे काय मिळालं आहे, तू असाच राहतोयस, तुझ्याकडे धड चिवर नाही आहे, तुला चांगलं भोजन मिळत नाही आहे, मला बघ इथे लोकांनी बोलवलं, मला जेवण दिलं. तर हे भिक्खूच्या अँगलनी पण बुद्धांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट इज नॉलेज. बहुसुत्तो नॉलेज म्हणजे आजकालच्या काळात जर आपण म्हटलं तर डिग्र्या, ठीक आहे, डिग्र्या आपल्याला जे मिळाल्या आहेत, सो कॉल्ड व्हॉट एव्हर डिग्रीज वी हॅव गॉट, किंवा नॉलेज, आपल्याला हे ज्ञान आहे ते ज्ञान आहे, ह्या प्रकारे ज्ञानाचं एक काय म्हणतो ना, एक मान. एक्सपर्ट इन मोनास्टिक कोड ऑफ कंडक्ट. अगेन हे भिक्खूंच्या अँगलनी म्हटलेलं आहे. विनय धरो, की मी बघ मला सगळं विनय पाठ आहे, म्हणजे जे काय त्यांचे आय थिंक 227 आहेत ते बघ मला कसं पाठ आहे, असं ह्याचा मान. आणि दुसऱ्याला कमी लेखणं की तुला तर काही येतच नाही, बघ तू किती वेळा चुकतो, किती वेळा विनयभंग झाला वगैरे वगैरे. धम्म स्पीकर. मी धम्माचे किती ठिकाणी मला बोलवलं जातं, मी धम्म कठिको, मी धम्मात एक्सपर्ट आहे, मी धम्माबद्दल कधीही कुठेही बोलू शकतो, ह्याचा मान. त्या उलट जो सत्पुरीचा आहे त्याला या कुठल्याही गोष्टीचा मान नाही. आपल्याला ही कथा माहिती आहे ना, राजा बिंबिसार आणि बुद्धांची. जेव्हा बुद्ध पहिल्यांदा भेटतात राजा बिंबिसारांना, तेव्हा त्यांना कल्पना नसते की हे सिद्धार्थ गौतम आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा म्हणजे लोकांना असं वाटायचं की अरे हे काय भिक्षू आहेत, नॉर्मल जसे बाकीचे असतात तसे, त्याच्यामुळे ह्यांना लालसा असेल पैशाची, ह्याचा लोभ असेल वगैरे वगैरे. पण जेव्हा बुद्ध आपलं एक समोरच्याला सांगण्यासाठी की मी सिद्धार्थ गौतम आहे हे सांगण्यासाठी, तेव्हा समोरच्याचं अगदी काय म्हणतो ना मान असा उतरतो की अरे मी ह्यांना काय अर्पण करणार, म्हणजे सोनं दागिने वगैरे वगैरे, हे तर सगळे सोडून आलेले आहेत. म्हणजे हे किती शिकण्यासारखं इथे की तिथे मान हा प्रकारच नाही, अर्थात बुद्धच ते, पण हे पण लक्षात येतं इथे. फॉरेस्ट ड्वेलर. फॉरेस्ट ड्वेलर म्हणजे अरे मी इथे अरण्यात जाऊन, तेव्हा आहे ना रुक्ख मूलवा गतोवा शून्यागार गतोवा, मी इथे जाऊन मेडिटेट करतो, मी एवढे कोर्स केले आहेत, मी हे केलं आहे, मी त्याचा मान. तू काय केलं आहेस, तू तर कधी, म्हणजे काही जण असं म्हणतात अरे तू तर विपश्यना पण नाही केली आहेस, किंवा तुला काय माहिती बुद्ध काय आणि हे काय. आपण जेव्हा समोरच्याला ह्या कुठल्याही 26 ज्या म्हटलेल्या आहेत गोष्टी, तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकतात, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना त्यांच्याकडे अवेलेबल आहे. सो जेव्हा आपण ह्या 26 गोष्टी जेव्हा सतत म्हणतो आणि आपला मान, तर बेसिकली एक अवेअर झालं पाहिजे की आपल्याला हे म्हणजे आपण ज्या कुळात जन्मलो, आपण ज्या घरात जन्मलो, हे आपलं मिगार माता म्हणते ना मिगारला, की तुला आज हे जेवण जे जेवतो आहेस ते तुझ्या मागच्या कर्मांमुळे आहे, ते आता तू गमावू नकोस. जेव्हा आपल्याला मोस्टली आय थिंक सगळ्यांना माहितीच आहे ती गाथा, की जेव्हा ते भिक्षूंना अन्न द्यायला नाही म्हणतात, मिगार जे असतात ते, आणि तेव्हा मग त्यांची सून त्यांना सांगते की अरे मागच्या टाईमचं तुम्ही आता जेवतायत असं, आणि त्यांना एकदम लक्षात येतं की ते काय चूक करत होते आणि ते लगेच सोतापन्न होतात असं लिखित आहे. सो त्या प्रकारे. नेक्स्ट आहे डस्ट हिप रोब युजर. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळे रोब्स घालतात ना, म्हणजे त्याची पण लेवल आहे की काही जण एकदम म्हणजे सर्वात जी खालची लेवल आहे रोब्सची ती अशी आहे की स्मशानात जी पडलेले कपडे आहेत ते गोळा करून असे जे हार्ड असतात त्याचं चिवर बनवून काही भिक्खू ज्या, म्हणजे आपण ते हे पण म्हणतो नाही का धुतांगधारी, की आपण हेच करणार, असे काही आहेत की जे तसं पण वापरतात. आणि काही भिक्खूंना त्याचाही गर्व असू शकतो की अरे मी बघ असं चिवर घालतो आणि तू बघ सिल्कचं घालतो आहेस, असं चांगलं नवीन असं घालतो आहे. सो बेसिकली असे 26. नेक्स्ट इज अरे मी अरण्यात गेलेलो आहे, मी स्मशानात चार्नल ग्राउंड ड्वेलर आहे, म्हणजे मी तिथे जाऊन मेडिटेशन करतो.
मी बाहेर बसून म्हणजे इथे स्थानसुद्धा दिलेलं आहे. पहिलं झालं फॅमिली झाली, पहिले जे फ्यू आहेत ते. नंतर झालं की आपलं नॉलेज बेस वगैरे वगैरे. तिसरं झालं आपण कुठले कपडे घालतो आहे त्याच्यावरनं एक प्रकारे मान. आता चौथं आहे प्लेस, की मी इथे मेडिटेशन करतो, तू बघ तुला तर चांगलं मोनास्ट्री लागते, मोठी मोनास्ट्रीमध्ये तू मेडिटेशन करतो, पण मी बघ असं अरण्यात मेडिटेशन करतो आहे, मी स्मशानात मेडिटेशन करतो आहे असं. सो त्याचा प्रकारचा मान. हे सगळे अपुरीसचे लक्षणं आहेत बरं का. आणि एक्झॅक्टली अपोजिट ज्याला ह्याचं काहीही वाटत नाही, जो व्यक्ती कधी कोणाला सांगतही नाही की मी कुठे ध्यान करतो, कसा ध्यान करतो, मी म्हणजे बेसिकली त्याला आपल्या आयडेंटिटी द्यायची गरजच लागत नाही, तो सप्पुरीसं हे म्हणजे मी काय 113मध्ये दिलेलं आहे. सो दॅट इज द डिफरन्स. त्याच्यानंतर यथासठ्ठिको म्हणजे मी खाली झोपतो, मी खाली म्हणजे मी गादीवर झोपत नाही. एकच अनिको म्हणजे मी एकदाच जेवतो. तू बघ किती वेळा जेवतो. 12 वाजेपर्यंत आपल्याला अलाउड असतं नूनपर्यंत, त्याच्यामध्ये तू बघ किती वेळा जेवतो. मला 4 झान मिळाले. आता इमॅजिन झानापर्यंत सुद्धा इगो आहे बरं का इथे. म्हणजे मानाबद्दल गोष्ट केली जाते की मला तर मी तर ही झान अटेंड केलं, हे झान अटेंड केलं, मी 4 फॉर्मलेस अटेंडमेंट केले, एवढं सगळं केलं आहे. ऑन अकाउंट ऑफ ऑल दिस अ पर्सन मे बी फिल्ड विथ कन्सीट. मान हे 26 आणि जो सप्पुरीसा आहे त्याला 27 दिलेले आहेत बुद्धांनी. 27 म्हणजे जे अनत्तवाला जो प्रकार आहे, जो नॉन आयडेंटिफिकेशन, इवन विथ द अटेनमेंट ऑफ नीदर परसेप्शन नॉर परसेप्शन हॅज बीन डिक्लेअर्ड बाय द ब्लेस्ड वन. ह्याच्यामध्ये तो स्वतःचं काहीही कौतुक, कारण का तो अनंत लेवलच्या त्या लेवलला जेव्हा आपण पोचतो नीदर परसेप्शन नॉन परसेप्शन ह्या लेवलला, तर काहीच फरक पडत नसावा. म्हणजे असं जो भिक्खू आहे, जो या सगळ्या 27 ह्याच्यामधनं त्याला काहीही फरक पडत नाही रिगार्डिंग तो कुठल्या कुळात जन्मला, त्यांनी काय कपडे घातले. आणि बेस्ट एक्झाम्पल इज इफ वी हॅव बुद्ध. त्याच्यानंतर भंते सारीपुत्त, भंते महामोगलानं, हे लोक सगळे एकदम उच्च कुळात जन्मलेले, खूपच रिच बॅकग्राऊंडमधनं आलेले भंते आपल्यासमोर उदाहरणं म्हणून आहेत. सो ह्यांच्याकडनं कितीतरी शिकायला आपल्याला मिळतं ह्या बाबतीत. सो ही 27 झाली. ह्याच्यात काही डाऊट आहे? ओके, तर आता आपण थोडं समअप करूया. सप्पुरीसाची लक्षणं कुठली आहेत की स्टँड घेणं गरजेचं आहे. सही, चूक आणि बरोबर ह्याच्यामध्ये स्टँड घेणं फार गरजेचं आहे. ही सप्पुरीसाची लक्षणं आहे. अंडरस्टँड युअर ओन फिअर. तुम्हाला कुठली भीती वाटते ह्याचं फार समजणं गरजेचं आहे. का होतं, आपण भीतीपायी खोटं बोलतो, आपण भीतीपायी गोष्टी म्हणजे जे आपण काय म्हणतो ना, सगळं जे अकुशल आहे ते भीतीपायी खूप करतो आपण, अकुशल कर्म. म्हणून कुशल कर्मासाठी मनात भीती नाही पाहिजे. आपण भयभैरव सुत्त पण कवर करणार आहोत. मी टाईमटेबल दिलेलं आहे, म्हणजे काइंड ऑफ डिसेंबरपर्यंत. सो तुम्हाला अंदाज येईल की आपण काय काय कवर करतो आहे. डू नॉट गो बाय युअर परसेप्शन ऑर एझम्पशन्स. म्हणजे कोणाबद्दलही एखाद्याच्या कपड्याच्या अनुसार, त्याच्या वागण्यानुसार तुम्ही कोणाबद्दलही एखादी धारणा मनात ग्रहण करू नका. ओके, डू नॉट परसिव्ह. आपल्याच मनाचे काही खेळ करून कोणाबद्दलही वाईट बॉटम लाईन काय आहे, समोरचा व्यक्ती कसाही असो, बुद्ध काय म्हणतायत, समोरचा व्यक्ती कसाही असो, तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे तुम्हाला त्या व्यक्तीला जज करायचं. दॅट इज व्हॉट इज बॉटम लाईन. ओके, यू हॅव नो राईट टू जज अदर्स. म्हणून तर काय म्हणतो ना, आपलं ज्या गणिका होत्या बुद्धांच्या वेळी, त्यांच्या बरोबरीने बुद्धांनी कितीतरी स्टँड घेतलेला आहे. म्हणजे आंबपाली होती, एक मिनिट हां, सुजाता, आंबपाली होत्या, त्यांच्याबद्दल आपण बघतो बुद्धांनी किती स्टँड घेतला. तेव्हाच्या काळच्या ज्या गणिका आपण म्हणायचो, त्यांच्या
बाजूने बुद्ध नेहमी बोलायचे आणि त्याच्यामुळे कोणाविषयी जज करायचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. डू युअर ओन रिसर्च अँड सर्वे. अगदीच तुम्हाला जर कोणाबद्दल खात्री पटवायची असेल तर कोण काहीतरी सांगतं, म्हणजे सोनाली बोलते म्हणून तुम्ही जाऊ नका, तुम्ही आपली शहानिशा करा. म्हणून मी नेहमी सांगते की तुम्ही पण सुत्त वाचा. म्हणजे जर मी इथे काही चुकीचं बोलत असेल किंवा काही बरोबर नसेल तर प्लीज कम बॅक अँड शेअर हिअर. मग त्याच्यामुळे आपलं रिसर्च करा, आपलं ट्रूथ आपल्याकडे. तुम्हाला ते जगजाहीर करायची गरज नाही आहे, पण स्वतःसाठी तुम्ही ते डेफिनेटली करू शकता. नो युअर रिझन्स फॉर हायडिंग इन्फॉर्मेशन. असपुरीचं सुत्तामध्ये काय दाखवलं आहे की एखाद्या व्यक्ती हाईड करतो इन्फॉर्मेशन, तर कारण का चित्ताची जी चेतना आहे ना ती अकुशल आहे. आणि अकुशल चित्त इट्स लाईक लिव्हिंग बॉम्ब. यू आर स्टेईंग विथ अ लिव्हिंग बॉम्ब बघायला गेलं तर चित्ताची चेतना चेक करा की ती फिअरची आहे का, जेलसीची आहे का, टेन्शनची आहे का, हव्यासाची आहे का, रिझेंटमेंट आहे का, राग आहे का, आनंद आहे का, प्रेम आहे का, रिस्पेक्ट आहे का. कुठल्याही वागणुकीच्या मागे तुमची त्या क्षणातली चित्ताची चेतना चेक करा. ह्याला प्रॅक्टिस लागते. सो दिस इज नॉट अ जादू अँड एक्सपर्टीज तशी नसतेच कोणाकडे. पण इवन इफ वी आर अवेअर, बुद्ध म्हणतात महापरिनिब्बाण सुत्तात की इवन इफ यू आर अवेअर, तुम्ही 50% तुमचं समुद्र जो आहे तो पार केला हे समजा. बिकॉज अवेअरनेस मेक्स अ स्टॉप इमिजिएटली. विपස්සनात आपण तेच शिकतो ना की इमिजिएटली आपण आपल्या मनाची स्थिती पकडतो. अरे मला ना जेलसी निर्माण झाली आहे कोणाबद्दल तरी, अरे मला ना कोणाबद्दल तरी प्रेम निर्माण झालेलं आहे, तर आपण पकडतो. म्हणजे आपल्याला आसक्ती निर्माण होत नाही. एव्हरी ॲक्शन मस्ट प्रिसीड विथ चेक्स अँड स्क्रुटिनी. प्रत्येक तुमचं काया वाचा मनोमध्ये जे काही चाललं आहे त्याच्यात चेक्स अँड स्क्रुटिनी ही असलीच पाहिजे. आणि लास्ट इज प्रत्येक वेळी चेक करा की तुमचं हे ॲक्शन इगो ड्रिवन आहे का, ह्याच्यामध्ये मान आहे का, इज इट ड्रिवन. तेवढं जरी तुम्ही केलं ना तरी टेन्शन संपलं. म्हणजे सपुरी सुत्ताचं बॉटम लाईन आहे, यू मस्ट चेक एव्हरी ॲक्शन इज इट प्रिसिडिंग. म्हणजे तुमची कुठलीही ॲक्शन असो, घरातसुद्धा मी म्हणते, मुलांशी डील करताना, स्पाऊसशी डील करताना, पेरेंट्सशी डील करताना मान आहे का तुमच्या त्या डीलिंगमध्ये, हे समजणं गरजेचं आहे. सो हे नेहमीचे रेफरन्सेस जे मी घेतलेत. आता तर यूट्यूबवर आपण घालणार आहोत त्याच्यामुळे थँकफुली साधू साधू साधू. आपल्याला काही डाऊट्स किंवा काही डिस्कस करायचं असेल तर वी कॅन डू दॅट. खूपच सुंदर सेशन घेतलंय सोनाली. म्हणजे इट वॉज सेल्फ चेक. स्वतःलाच बघत होते, जेवढे पॉइंट्स होते ना एवढं खूप सुंदर एक्सप्लेन केलंयस. म्हणजे मी प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे आता मी जाऊन ऍक्च्युली हे सुत्त वाचणार आहे प्लीज. आणि थँक्यू सो मच की तुझ्यामुळे ऍक्च्युली ते आता असं वाटलं रे बापरे, म्हणजे किती आपण आता जसं 10 कुशला नाही करायचे. हा मी आता संडे दमा स्कूलमध्ये मुलांशी बोलतो, डिस्कस करतो, पण त्याचं इतकं डेप्थमध्ये बुद्धाने इतकं सुंदर सांगितलेलं आहे. हे खरंच म्हणजे माझं तर वाचन नाही आहे ह्याच्यामध्ये, तुझ्या आता सांगितलंयस, पण वी आर सो थँकफुल टू यू. आता मी ते जाऊन बघणार आहे डिटेलमध्ये की ती म्हणजे बुद्धांचं हो सूक्ष्म अभ्यास आहे. आणि येस येस. सो थँक्यू सो मच. आणि अर्चना, असं माझ्यामुळे असं नसतं ग, आपले विपाक आहेत ते. दॅट सी वी ऑल आर 45 पीपल हु आर हिअर ना टुडे ऑन अवर ग्रुप, है ना. सो ते आपले काहीतरी चांगले कम्म आहेत की आपण एकत्र आलो. म्हणजे मी आता मध्ये आम्ही डिस्कस करत होतो आधी सुरुवातीला की वर्षातनं एकदा कधीतरी एक भेटायला हरकत नाही आहे धम्मचर्चेसाठी, हाफ डे और समथिंग लाईक दॅट, है ना. मे बी वी कॅन प्लॅन अबाउट इट, आय डोंट नो. पण वी कॅन थिंक ऑफ असं काही करता आलं किंवा पुढे जाऊन वन्स वी आर व्हेरी मच टुगेदर. सो 5th चॅप्टर आहे अर्चना, माझ्या पुस्तकात पण 5th चॅप्टर आहे. बट आय वुड सजेस्ट यू स्टडी इन पाली ऑल्सो, है ना. पाली आता आपल्याला ज्यांना पाली येतं त्यांनी पाली जरूर वाचावं, बिकॉज ते बुद्धांचे धम्म आहेत ना त्यांच्या लँग्वेजमधले असं. येस, एनीबडी एल्स, कोणाला काही बोलायचं आहे? प्रज्ञा मी लेट जॉईन झाली, पण
खूपच छान बेसिक आणि खरंच एक इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. आणि बुद्ध किती महान होते हे वेळोवेळी पदोपदी जे प्रत्ययास येतं की प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे आपण असं म्हणतो कायिक वाचिक मानसिक इजा करू नये किंवा हे शिल्पाळा, पण कसं ते एकदम मायन्युटली म्हणजे खरंच एक PhD गाईड कसे असतात ना आणि सायंटिफिक मेथड आहे ते खूपच म्हणजे एकही ते हे सोडत नाही की खरंच आपण हे असं फॉलो केलं मग आपण दुसऱ्यांना हर्ट करणार नाही, दुसरे आपल्याला हर्ट करणार नाही. नाही पण दुसऱ्यांना प्रज्ञा दुसरे हर्ट करतच राहतील है ना, पण बिकॉज आपण अवेअर आहोत ना, समोरचा व्यक्ती तेवढा अवेअर असेल नसेल, पण ह्याच्या या सूत्रांमध्ये तेच म्हटले की आपलीच अवेअरनेस चित्ताची चेतना चेक करू शकतो आपणच. आपल्याला कळतं ना की आपल्याला भूक लागली आहे का नाही, सिम्पल तसं. कुठलाही आहे ना जिथे माइंडफुलनेस आहे, सती आहे, ते म्हणजे तेच दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की सगळ्या प्रत्येक ॲक्शन प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या सतीमध्ये राहून केली पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणजे अरे हे राईट आहे का रॉंग आहे, मग तसं जर अवेअरनेस राहिलं तर मग रॉंग करण्यापासून बरेच परावृत्त होऊ शकतात. येस येस, वेल सेड. हां, थँक्यू सोनाली, व्हेरी नाईस सेशन. आणि कोण बोलणार? दत्ता तुम्ही बोला काहीतरी, प्लीज फीडबॅक द्या किंवा आणि काही दुसरं क्वेरी किंवा तुमचं काही शेअर करा. आता जसं अर्चनाने छान शेअर केलं, प्लीज अर्चना गो होम, म्हणजे वेन एव्हर यू आर फ्री, छान वाचून होईल तुझं. आणि हे दोन्ही वाचा. अंगुत्तर निकायमधला जो मजकूर आहे, जो कॉन्टेंट आहे तो फार वेगळा आहे आणि मजिम निकाय 113तला कॉन्टेंट फार वेगळा आहे, पण दोन्ही इंटिग्रिटीबद्दलच सांगतात. त्याच्यामुळे रीड इट इन पॅरलल. लकी आय वॉज म्हणजे आय विल से की बुद्धांनीच मार्ग दाखवला की दोन्ही कवर करायला, सो दॅट बोथ द पॅरलल्स आर गेटिंग कवर्ड असं. अंगुत्तर निकायचा नंबर काय म्हणजे असं अंगुत्तर निकायचं मी मला वाटते 4मध्ये आहे, मी लिहिलं आहे स्लाईडच्या सुरुवातीला है ना, मी सांगेन नंतर. 4 पॉईंटमध्ये आहे, 4.7पासनं चेक कर. आणि यूट्यूब व्हिडिओ पण अपलोड होईल, सो यू कॅन देन चेक इट आउट. थँक्यू. है ना, एनिथिंग एल्स? अच्छा, बाय द वे, एक माझं ना एक हे आहे, ज्यांना स्पेशली PhD वगैरे पुढे करायचं असेल ना, तर मीडियमवरती एक सेशन आहे है ना. अर्चना अँड प्रज्ञा, माझं सेशन सोडा, अदरवाईज ऑल्सो दॅट कॉन्फरन्स विल बी व्हेरी हेल्पफुल टू यू. जे इंग्लिशमध्ये असेल ते अर्थात US बेस्ड कॉन्फरन्स आहे ते, आणि इट विल बी हेल्पफुल फॉर पीपल ज्यांना पुढे शिकायचं आहे किंवा जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्यासाठी ते खूप छान आहे. तो प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठीच ओपन आहे, फ्री आहे, कोणीही अटेंड करू शकतो. फक्त आपले टायमिंग्स कदाचित त्यांच्याबरोबर वरखाली होतील, त्याच्यामुळे मी ती लिंक पण पाठवलेली आहे आपल्या ग्रुपमध्ये. आणि माझंच अटेंड करायचं असं काही नाही आहे, पण खूप सेशन्स आहेत, त्याच्या 174 स्पीकर्स आहेत, त्यामुळे तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. इफ यू ऑल वॉन्ट की काय दुसरं बोललं जातं, दुसरे कसे वगैरे ना, तो दॅट्स अ गुड प्लॅटफॉर्म. ठीक आहे, सो वी कॅन लॉग आउट. थँक्यू एव्हरीबडी, गुड डे, बाय बाय बाय. थँक्यू मनीषा, थँक्यू.